जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत जी बाटूची रिमेडियल एक्झाम असते ती का द्यावी लागते व केव्हा द्यावी लागते. जर तुम्हाला माहिती नसेल की जी बाटूची रिमेडियल एक्झाम आहे ती का द्यावी लागते, केव्हा होत असते, तर याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, जी रिमेडियलची एक्झाम असते ती का द्यावी लागते. तर बघा, समजा जर तुम्ही ज्याचे रेग्युलर एक्झामिनेशनची जी एक्झाम असते ती दिली आणि जर समजा तुमचा 5 पैकी कोणत्याही एखाद्या विषयात बॅकलॉग लागला, समजा एखाद्या विषयात तुम्ही फेल झाला, तर तेव्हा तुम्हाला रिमेडियल एक्झाम देता येते. म्हणजे जर समजा तुम्ही एखादा बॅकलॉग आहे, जसा M3 असतो, M3 मध्ये फेल झाला तर तुम्ही M3 साठी रिमेडियल एक्झाम देऊ शकता. कारण ही एक ऑनलाईन MCQ टाईप असते. यामध्ये पास होणं पण जर दुसऱ्या विषयी कंपेअर केलं तर सोपं असतं. समजा यामध्ये ऑनलाईन MCQ असतं, तर त्यामध्ये तुम्ही सहजरित्या पास होऊ शकता. रिमेडियल एक्झाम का द्यावी लागते? जर तुमचा एखादा बॅकलॉग आला तर तुम्ही देऊ शकता. इथे तुम्हाला 50 मार्कची असते, त्यापैकी तुम्हाला 20 मार्क पाडणं गरजेचं असतं. पण एक लक्षात असू द्या की इथे जो पॉइंटर असतो, जर 50 पैकी 50 जरी मार्क पडले तरी तुम्हाला जो ग्रेड आहे EE किंवा 5.0 दिला जातो. तर ते एक लक्षात असू द्या, कारण त्यानं पॉइंटर वरती खूप परिणाम होत असतो.